मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय शिंदे घेणार, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजे। चेन्नीथलांसमोर मी माझी भूमिका मांडली। पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगतापांची प्रतिक्रिया। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 तर इतर 2 आमदारांचा समावेश। तर आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून ही लाच, यातून कमिशनबाजी होईल। पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी दिला नाही, निलंबन मानधन करून या ठिकाणी बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको, नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन, तर ऑडिओ क्लिप व्हायरल, कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्वच मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरामध्ये 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण। सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रतिकिलो 1,58,000वर। 10वी-12वी परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार।